नमस्कार. मी स्वाती चेतन मोरे, अध्यापिका ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, मोरिया शिक्षण संस्था आयोजित राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेमध्ये मी प्रसिद्ध लेखिका आशा बगे लिखित पियानो या कथेचं अभिवाचन सादर करीत आहे. नंदिनी नंदिनी म्हणजे नंदू शाळेतून आली तेव्हा तिला तिच्या शेजारच्या पियानो बंगल्याची दारं उघडलेली दिसली. साफसफाई सुरू होती. 2-2.5 वर्ष बंदच तर होतं ते घर. आवारात खूप सारा पालापाचोळा पडलेला आणि अंगणातली झाडं बिचारी एकटीच उभी, सुकलेली, पानं झडलेली. आणि आज अचानक त्या घरात माणसं दिसली. नंदू आपल्या घराचं दारही न उघडता शेजारी धावली. शेजारच्या अंगणात वाढलेलं गवत कापणाऱ्या माणसांना नंदूनं विचारलं, "काका, इथं कोणी राहायला येणार आहे का हो?" "वय, मालक मालक येणार आहेत की." "वा, मालक म्हणजे या घरात आधी जे राहत होते ते आजी आजोबा?" त्यांच्याकडे तर हॉलमध्येच पियानो ठेवलेला होता. तिथे राहणाऱ्या आजी काय सुरेख वाजवायच्या तो पियानो. नंदू जुन्या आठवणीत रमून गेली. आधीरतेनं नंदूनं त्या काम करणाऱ्या माणसांना विचारलं, "काका, कधी येणार आहेत ही मंडळी?" "येतील की दिवाळीला." "दिवाळी?" नंदूला त्या घरावर आकाशकंदीलच दिसायला लागला. आठवडाभर घराची, अंगणाची साफसफाई चालू होती. मग त्या घराला रंग लागला. घराच्या नावाची 3 अक्षरं पियानो डौलात झळकली. आता त्या चकचकीत घरापुढे नंदूला स्वतःचं घर अगदीच किरकोळ वाटायला लागलं. आता त्या घराकडे बघत बघतच नंदूचा अभ्यास व्हायला लागला. झोप लागताना घरातून जणू पियानोचे सूर तिच्यापर्यंत येत होते. कुठले तरी पूर्वी न ऐकलेले सूर. ते सूर पूर्वी कधी न गेलेल्या प्रदेशाकडे तिला घेऊन जात होते जणू. कारण तिच्या आत्याकडे पण होता ना असाच एक पियानो. आत्या पियानो वाजवत असली की परीकथेतलं गाणारं झाड नंदूच्या डोळ्यासमोर उभं राहायचं आणि त्यावरचे रंगेबेरंगी पक्षी सुद्धा. पण नंतर आत्याला ते घर विकायला लागलं. लहान घरात जाताना ती तिचा पियानो नंदूला देईल असं वाटलं होतं. पण आत्यानं तो विकूनच टाकला. का ते काहीच कळलं नाही. असा तो पियानो असा नव्याने नंदूला सापडला होता. 2 दिवसांनी एक मोठी कार आली. त्यातून ते दोघं आजी आजोबा उतरले. आजींना उतरायला वेळ लागला म्हणून मग पुढे होऊन नंदूनं आजीला हात दिला. खरं तर नंदूची परीक्षा होती आज, पण तरी तिचा पाय निघतच नव्हता. "कोण ग बाळ तू?" आजींनी विचारलं. "आजी, अहो मी नाही का शेजारीच तर राहते तुमच्या." "अगो बाई, नंदू का तू? एवढी मोठी झालीस, ओळखलंच नाही बाई मी तुला." मग गरज नव्हती तरी तिनं हात धरून त्यांच्या हॉलपर्यंत त्यांना सोडलंच. तर त्या तिथंच कवरनं झाकलेला तो पियानो होता. मग तिनं न राहावून आजीला विचारलं, "आजी, तुम्ही वाजवता का हो पियानो अजून?" "हो हो, वाजवते की अधूनमधून," त्या म्हणाल्या. मग हा आत्ता विचारायचा नाही असं ठरवूनही तिनं तो प्रश्न विचारलाच. "आजी, तुम्ही शिकवाल का हो मला पियानो?" तशा त्या आजी अगदी गोड हसल्या आणि नंदूनं तिथून पळ काढला. नंदूला दिवाळीची सुट्टी लागली. आईनं फराळाचे पदार्थ केले आणि नंदू आजींसाठी फराळ घेऊन आली. आजी म्हणाल्या, "आम्ही सगळे आता बंगळुरूला असतो बरं नंदू. आम्ही दोघं, आमचा मुलगा, सून, नातवंड. आम्ही दोघं राहू काही दिवस इथे. आम्हाला हे घर विकायचंय बरं नंदू. ते विकलं जाई तो राहावं लागेल आम्हाला दोघांना इथे." "काय? विकायचं?" हे ऐकताच नंदूच्या पोटातच खड्डा पडला. सगळं विकायचंच का असतं पण? तिला विचारावंसं वाटलं, "आजी, हा पियानो पण विकणार का?" पण तिने नाही विचारलं. बोलता बोलता पुढे आजी म्हणाल्या, "अगं, माझी नात पण शिकतेय बरं पियानो वाजवायला.
मग अगदी न राहावून आवेगानं नंदू त्यांना म्हणाली, मला पण शिकायचं आहे हो पियानो. नंदू, ही दिवाळीची गडबड जाऊ दे ग बाई, मी शिकवीन तुला. अगं तू तर माझी छोटी मैत्रीणच आहेस की. मैत्रीण? आजीची मैत्रीण असण्याची आयडिया नंदूला जामच आवडली. दिवाळी आली तशी गेली सुद्धा. आता त्या घरात आजी आजोबा आणि त्यांचा पियानो एवढेच काय ते राहिले. एक दिवस मग आजी तिला म्हणाल्या, नंदू ये बाई, तुला आता उद्यापासून पियानो शिकवते. आणि मग नंदूचं पियानो शिकणं सुरू झालं. नंदूला रोज नवे नवे रस्ते भेटले, त्यावरची गाणारी झाडं भेटली आणि त्यावरचे रंगबेरंगी पक्षी सुद्धा भेटले. काही जुनं तर काही मस्त नवीन. आणि 4-6 महिन्यात आजींचं घर विकलं गेलं. आजींची बंगळूरला जायची तयारी सुरू झाली. त्या पियानो सोबत घेऊन जाणार की विकणार, हा प्रश्न मात्र नंदूला कधी विचारताच आला नाही. इतक्या दिवसात तिचे शब्द घशातच अडकले. त्या दिवशी नंदूची सकाळची शाळा होती. तिनं आजींचा निरोप घेतला. नंदिनी शाळेत जाता जाता पुन्हा एकदा त्या घराकडे, पियानोकडे डोळे भरून पाहून घेत होती. दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यावर ती शाळेतून घरी आली. पियानो बंगल्याकडे पाहताच तिनं घशात आवंढा गिळला. अगदी अनिच्छेने आपल्या घराचं दार उघडलं तर तिचा विश्वासच बसेना. तो पियानो तिच्या घरात होता. आजींनी पियानोला नवीन कव्हर केलं होतं. अगदी अधीरतेनं तिनं ते कव्हर काढलं. आत आजीने एक चिठ्ठी ठेवलेली होती. थरथरत्या हातानं तिनं ती चिठ्ठी वाचली. माझ्या छोट्या लाडक्या मैत्रिणीला नंदूला आजीकडून खूप सारं प्रेम, खूप सारं प्रेम. धन्यवाद.